वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। तर तसं की गणेश चतुर्थी आहे आपली, तर सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया। तर ह्या ब्लॉगमध्ये मी शॉर्ट व्हिडिओज दाखवणार आहे तुम्हाला की आमच्या इथे गणेश चतुर्थी, गणेशाचं आगमन कसं झालं, विसर्जन कसं झालं, तर या सगळ्या गोष्टी मी छोट्याशा ब्लॉगमध्ये इन्क्लूड करणार आहे। तर ठीक आहे, माझे व्हिडिओ स्किप करू नका, लाईक करा, शेअर करा आणि शेवटपर्यंत बघा आणि जेवढ्यात जास्त शेअर करता येईल तेवढी शेअर करा। ठीक आहे, भेटूया आपण। तर गणपतीच्या 2 दिवस आधीच मी गावी गेली आहे आणि अशी आमची साफसफाई चालू आहे, बघू शकता। आणि मस्त असं हिरवळ वातावरण आहे, खूप छान वाटते गावी। हा व्ह्यू जो आहे तो माझ्या घराच्या मागच्या साईडला आहे, पडवीच्या इथून हा व्ह्यू मस्त असा दिसतो, खूप छान वाटतं बघायला आणि प्रसन्न वाटतं। तर माझी सकाळ ही आज शुभ सकाळ झाली आहे, कारण इथे डॉगीचे खूप छान 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 पपीज होते, खूप क्यूट आहेत आणि छान वाटतं त्यांना भेटून। आणि खूप सारे आहेत ॲक्च्युली हे माझ्या इकडचे नाही आहेत, ते खरवलीमधल्या ज्या काकी आहेत त्यांच्याकडे आहेत। तर दादाची आणि माझी भटकंती चालू आहे ती म्हणजे माणगावला, बिकॉज डेकोरेशनचं थोडंफार सामान आणायचं होतं। नेहमीप्रमाणे दुर्वा साफ करण्याची वारी असते ती म्हणजे आमच्या महिला मंडळाची। तर आमची सगळी कंपनी अशी दुर्वा साफ करते आणि बाकीचे आम्ही उरलेले जी आहोत ते आम्ही डेकोरेशनच्या बाजू असतो, म्हणजे साईड बाय साईड आमचं डेकोरेशन पण होतं आणि दुर्वा साफ पण होतं। होईल, अर्धा तास लागेल फक्त, म्हणजे 1 तास लागेल भारीत भारी पकडायला गेलं तर। तर आमचं डेकोरेशनचं थोडं काम झालं आहे आणि बाकीची तयारीसुद्धा झालेली आहे। आता फक्त ते डेकोरेशन प्रॉपर फिटिंग करायची आहे, त्याची प्रॉपर डेकोरेशन लावायचं आहे, बस मग झालं आमचं डेकोरेशन, बाकीची तयारी झालेलीच आहे पूर्ण। तर आमचं डेकोरेशनचं काम चालू आहे। चला, तर आमचं सगळं काम झालं की हे आमचं नेहमीचं काम आहे की मेहंदी लावणं। ठीक आहे, थोडी का होईना पण आम्ही गणपतीच्या आदल्या रात्री आम्ही मेहंदी काढतो, हा आमचा प्रोग्राम असतोच। किसने इकडे बघ, पिटाऊन बघू दे पाहिजे। आईला रक्त नाही मी कापल्या काय भावल्या मी काढतो जा। ऑलमोस्ट आमचं डेकोरेशन झालेलं आहे आणि आता रात्रीचे 3 वाजलेले आहेत। नेहमीप्रमाणे आम्ही जसं स्टार्टिंगला आम्ही डेकोरेशन करत नाही, पण नाईट मग आम्ही डेकोरेशन कम्प्लीट करतो। तो ऑलमोस्ट आमचं डेकोरेशन झालेलं आहे। तर आता फक्त उद्याची वाट पाहतोय की बाप्पा कधी येत आहेत। ठीक आहे, तर आम्ही खूप सगळे उत्सुक आहोत, आम्ही सगळे खूप उत्सुक आहोत। ठीक आहे, तर उद्या सकाळी लवकर उठून रांगोळी वगैरे काढायची आहे, तर भेटू आपण उद्या।
मध्ये. तर मी मोदकामध्ये गणपती काढला आणि तो जो ग्रीन कलरचा आहे तो दुर्वा आहे बस. गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. मागो. गणपती बाप्पा मोरया. कंठी बांधली. मुकुट हा बनवायचा हो. हा बनव म्हणून यंदा हा बनव. यंदा हा घ्यायला कसला. हा प्लास्टिकचा वगैरे हा बनव. बघा एवढा तर अशा प्रकारे दादाचा श्रावण सुटलेला आहे. कडाक याला म्हणतात खरा. बघ तुम्हाला काय वाटतंय. तुम्हाला तिथं काय वागवा आम्हाला पण तर आमच्या गोट्यानी सोमवार शनिवार एक टाइम असा श्रावणाचा उपास पाळलेला आहे. पूर्ण 1 महिना नॉनव्हेज खाऊन नॉनव्हेज न खाता श्रावण महिना पाळलेला आहे. ठीक आहे. आणि ही आम्ही गधडे जे आम्ही श्रावण पाळत असतात ना नॉनव्हेज खात नाही.
आम्हाला इथे दिसत आहे रेनबो. दुसरा कुठं टोकायचा, एकच टोक दिसतोय. दुसरा भेटा इथं खालती आहे. तू जात आलेला आहे आमचा रेनबो. तर रिपोर्टर वैशू मंचेकर आणि रिया आम्ही असं रेनबोचा शोध काढलेला आहे. भेटू आपण. दिवस आहे गणपतीचा आणि काल पहिला दिवस होता सो बिझी होती तर मी ब्लॉगिंग नाही करता आली. तर आता माझी मॉर्निंग झाली आहे आणि उठल्या मी ब्लॉगिंग करते. तर थोड्या वेळाने आंघोळी करून फ्रेश होऊन आरती वगैरे घ्यायची आणि कालचा दिवस खूप पटापट निघून गेला. पण छान गेला कालचा दिवससुद्धा. पण आजचा दिवस असा आहे की आज बाप्पाचं विसर्जन आहे. तर थोडंसं इमोशनल व्हायला होते की काल बाप्पा आले त्या आठवणी जाणार. दिवसात जे गणपती असलं की असंच होतं. ठीक आहे. तर आज आम्ही चाललो आहे गणपतीच्या पाया पडायला आमच्या रिलेटिव्सकडे आणि असं सुंदर असा नजारा इथे बघायला भेटतो. आता बाप्पाच्या विसर्जनाची तयारी चालू आहे आणि माझे पाय उठवून झालेत. आता जे पाय आहेत ते बाहेरच्या दिशेला येणार. सगळं आवरून झालंय. आता आम्ही घर दाखवायला लागेल ना. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी मंगल मूर्ती गणपती बाप्पा. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बाप्पाचे विसर्जन खरोखरच्या काळामध्ये करतो आणि नेहमीप्रमाणे आज सुद्धा क्लाउड खूप छान झालेले आहे. दिला टाकलाय. रेनबो. हे माझं घर. दुसरं पण उठलं. मागे जाऊया. गाडी आहे त्या तिकडे उभे राहूया आपण.
या लवकर या. रेनबो सोबत आम्ही व्हिडिओ काढत आहोत. नाही दिसत आहे, थोडंसंच दिसतं एकदम. तर आमच्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि हो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, तर आपण भेटू आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि अशीच हसत राहा. आणि पुन्हा एकदा गणपती बाप्पा.